महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे कामगारांसाठी 19 प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात। अशातच वीटभट्टी कामगारांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांची कामगार कल्याण मंडळात नोंदणी होणे आवश्यक आहे। कामगार राज्यमंत्री वीटभट्टी कामगारांच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून वीटभट्टी कामगारांची नोंदणी करून त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल। कामगारांच्या सुख समृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी स्पष्ट केले। सरकार म्हणजे उद्योजीच्या पुण्याईनं मी कामगार मंत्रीचं राज्यमंत्री मला भेटलं आणि मी जेव्हा कामगाराची नोंदणी एकंदरीत पाहत बसलो तर ते खरे कामगार त्याच्यामध्ये फार मागच्या 5 वर्षाच्या काळात फार कमी आले आणि यांना सहज विचारलं का तुमची कामगाराची नोंद झाली आहे का, त्यांची एकाची पण नोंद झालेली नाही आहे। आणि म्हणून हे राज्य छत्रपतीच्या बाबासाहेबांच्या विचारानं चालणारं राज्य आहे आणि म्हणून आम्ही प्रत्यक्ष विटाभट्टीच्या त्यांच्याकडे येऊन हे कार्ड द्यायचं आम्ही अभियान राबवलं आहे। याच्यामध्ये आमचे सर्व अधिकारी कर्मचारी कामगार विभागाचे त्यांनी खूप मेहनत घेतली आणि आता जाग्यावर आम्ही आता ह्या विटाभट्टीच्या जाग्यावर इथं येऊन त्यांना जाग्यावर आम्ही कार्ड देणार आहोत, कारण यांना खरं त्याची गरज आहे। कारण हे ऑक्टोबरपासून येतं आणि यांच्या मुलांच्या शाळेपासून सगळं अस्तव्यस्त होतं आहे। म्हणजे हे स्थलांतरित होतात आणि शिक्षणापासून सगळ्यापासून वंचित राहतात आणि ज्याला कार्डाचा खरा सरकारच्या टेक्याची गरज असतं तेच खरं तर वंचित राहत होते। आणि म्हणून आम्ही असं ठरवलं का खराखुरा कामगार या याच्यामध्ये आला पाहिजे आणि जे बोगस कामगार आहे त्यांनासुद्धा या माध्यमातून काढण्याचा सुद्धा आम्ही त्याच्यावर आमची नजर आहे, त्यालासुद्धा बाहेर काढण्याचा आमचा विचार आहे। आणि खरे कामगाराची नोंद करण्याचं अभियान 1 मेला या अमरावती विभागाच्या वीटभट्टी कामगारांचा एक मोठा मेळावा, त्याचं मोठं आयोजन आम्ही इथे करून त्यांना प्रत्यक्ष लाभ आम्ही देण्याचा प्रयत्न करू। आमचे जे कर्मचारी अधिकारी यांच्या माध्यमातून आता या 1 ते 2 महिन्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा अमरावती जिल्ह्याची सगळी माहिती जमा होईल, सगळ्यांना कार्ड दिलं जाईल आणि 1 तारखेला त्यांना ज्या सुविधा आहेत त्या दिल्या जाणार आहे। याच्यात 19 प्रकारच्या योजना याला कनेक्ट आहे, पण तेच नेमकं त्याच्यापासून हे सगळे बिचारे ज्यांनी अतिशय मेहनत करून जे आपलं जीवन जगतात तेच याच्यापासून वंचित राहिले होते, त्याला आता आपण सरकारसोबत जोडणार आहोत। महादेवखोरी परिसरातील वीटभट्ट्यांवर राज्यमंत्री कडू यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वीटभट्टी कामगारांना कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचे स्मार्ट कार्ड वितरित केले। यावेळी राज्यमंत्रींना कडू यांनी संगणकासमोर बसून कामगाराची नोंदणी प्रक्रिया व स्मार्ट कार्ड निर्मिती कशी केल्या जाते याचे प्रात्यक्षिक पाहिले। नोंदणी शिबिरात ममता पवार, राजेश वानखडे यांच्यासह अनेकांची नोंदणी करून त्यांना प्रत्यक्षरित्या स्मार्ट कार्डचे वितरण राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। येत्या 1 मे कामगार दिनी कामगार मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येईल। या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सुमारे 15,000 वीटभट्टी कामगारांना सर्व योजनांचा एकाच ठिकाणी जागेवर लाभ कसा देता येईल याचे नियोजन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले। या प्रसंगी वराड स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र वैद्य, कामगार कल्याण आयुक्त विजयकांत पानबुडे, राज्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी निलेश देठे यांच्यासह परिसरातील वीटभट्टी कामगार आदी उपस्थित होते। गेल्या 5 ते 6 वर्षापासून या विटाभट्टीवर काम करत आहे। आजपर्यंत कोणतेही मंत्री इथे आलेले नाही आहे आणि बच्चूभाऊ कडू साहेब आमच्यापर्यंत या विटाभट्टीपर्यंत त्यांनी आले आहे। आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत आणि त्यांनी आमचा या भट्टीवरच्या लोकांचा विचार केला आणि ते मगाशी जे भाषणामध्ये जे बोलले होते की आम्हाला म्हणजे वेळ पण राहत नाही का कुठे कोणत्या कामगार म्हणजे ऑफिसपर्यंत जाऊ शकतो बा आम्ही आणि तिथपर्यंत आम्ही कार्ड करू शकतो आणि याची खूप सारी प्रोसिजर आज आम्हाला त्यांनी एवढे चांगले कार्ड दिले आहे कामगार कल्याणचे, आम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे। आणि त्यांनी ज्या योजना सांगितलेल्या आहे याचा तो आम्हाला म्हणजे जो होणार आहे योजनेचा फायदा हे पण होणार आहे आणि या मे महिन्यापर्यंत पण त्यांनी सांगितलं होणार आहे। आणि जे बरेचसे असे कामगार लोक आहे जे बोगस आहे त्यांना भेटलेले आहे, पण जे खरे कामगार जे आहे जे भट्टीवरचे लोक आहे जे ते पाया जो म्हणतात जे वीट जे तयार केली जाते तर ते खरे म्हणजे कामगार आहे, तर आज ते विटाभट्टीपर्यंत पोहोचले आहे म्हणून खूप आभारी आहे आणि चांगलं वाटलं की आज सर्वांना सहकार्य त्यांनी केलेलं आहे म्हणून साहेबांचे खूप खूप आभारी। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।